एक लहान बाळ आहे, खेळता-खेळता त्याच्या अंगावरून डायरेक्ट पिकअप गेलाय पूर्ण बेशुद्ध अवस्थेत आहे. त्याचे वडील हॉस्पिटलमध्ये रडतायत. त्यावेळेस तो रडत होता, याचा अर्थ त्याचं बाळ खरंच खूप धोकादायक सिच्युएशनमध्ये होतं. नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ. तर डायरेक्ट मी आता मुद्द्यावर येतो. तर गोष्ट आहे 11 नोव्हेंबर 2025 ची. आता तुम्ही म्हणसाल की एवढ्या लेट ही का सांगतोय? कारण की माहीत नव्हतं काय करावं, काय नक्की सांगावी, न सांगावी. पण फायनली खूप हिंमत करून मी ही गोष्ट सांगते आज तुम्हाला. तर झालं असं होतं की मी आणि पूर्वा आम्ही एका शूटसाठी एका हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आणि तिथं 2 केबिन्स होत्या डॉक्टरांच्या. एकीकडे सीनियर डॉक्टर होते आणि एकीकडे त्यांचे ज्युनियर होते. तर आम्ही ज्युनियर डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेलो. त्या लेडीज डॉक्टर होत्या आणि हॉस्पिटल संबंधीच आम्हाला एक रील शूट करायची होती. तर आम्ही नॉर्मली गेलो आतमध्ये, बसलो जाऊन त्यांच्या समोर आणि बऱ्याचशा टॉपिकवर आम्ही डिस्कस केलं आणि आम्हाला वाटलं की आता शूट घेऊयात आपण, नाही का. तर मला अचानक असं जाणवलं की माझ्याकडे माईक नाही आहे. माझा माईक गाडीमध्ये राहिला आहे. तर मी पूर्वाला म्हटलं, "तू थांब इथं, मी पटकन माईक घेऊन येतो." आणि मी बाहेर आलो आणि पाहतो तर हॉस्पिटलमध्ये बरीच लोकं जमली होती आणि इतकं त्यामध्ये गडबड चालू होती. म्हणजे हॉस्पिटलमधले जे नर्स असतील, कंपाऊंडर असतील, हे सगळे, हे लहान मुलांचं हॉस्पिटल आहे आणि इतकी तेवढी गडबड चालू होती ना, की काही समजत नव्हतं काय झालंय आणि मला कोणाला विचारताही येत नव्हतं. प्रत्येक सिस्टरच्या हातामध्ये वेगवेगळ्या अशा बॅग्स वगैरे दिसत होत्या. माहीत नव्हतं, असं वाटत होतं की त्या फक्त इमर्जन्सीमध्येच काढल्या जातात बाहेर वगैरे. आणि त्यानंतर मी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला, पण मला कोणी ॲन्सरच देत नव्हतं. कारण की खूप इतकी पळापळ चालली होती त्यांची. आणि त्याच क्षणाला मला तिथे एका व्यक्तीचा खूप मोठ्याने रडताना आवाज आला आणि एक दुसरा माणूस त्याला सांत्वन करत होता, की काही होणार नाहीये, काहीच होणार नाहीये त्याला, तू शांत राहा. आणि म्हणजे मला एवढं तर समजलं, की लहान बाळ आहे आणि इमर्जन्सी सिच्युएशन आहे. तर मी माईक घेऊन आलो. त्यावेळेस मला एक सिस्टर समोरून दिसला, ज्या नेहमी मला ओळखतात, म्हणजे मी अथांगला तिथंच घेऊन जातो त्यामुळं. तर त्यांना म्हटलं, "काय झालंय?" तर त्यांनी मला सांगितलं, की एक छोटं बाळ आहे आणि खेळता-खेळता त्याच्या अंगावरून पिकअप म्हणजे गाडी असते, ते गेली होती. आणि मी म्हटलं, "मग आता?" तर त्या म्हटल्या, की "खूप इमर्जन्सी आहे." आणि त्यांनी मला तेवढंच ॲन्सर दिलं आणि गेल्या. म्हणजे वाचण्याचे चान्सेस खूप कमी होते त्यातल्या सिच्युएशनवरनं, मला असं जाणवलं. कारण की पूर्णच गाडी ती ही भरलेली त्या बाळाच्या अंगावरून गेले होते. एक 3 ते 3.5 वर्षाचं बाळ होतं आणि मी ही सिच्युएशन खूप जास्त रिलेट करू शकलो, कारण की मीही एका छोट्या बाळाचा आज बाप आहे. आणि त्यानंतर मी मॅडमच्या केबिनमध्ये गेलो. त्यांनी माझ्या चेहऱ्यावरून समजलं, की काय झालं. मला म्हटले, मी म्हटलं असं-असं थोडं बाहेर मला डिस्टर्ब झालं. मग ती मला म्हणलं, की "ठीक आहे, जाऊ दे. नाही काही, आपण शूट करूयात." नाही का. म्हणजे बेसिकली त्यांच्या हॉस्पिटलमध्ये असं सिच्युएशन येत असतील नेहमी. पण माझ्यासाठी हे खूप नवीन होतं आणि खूप टेन्शनमध्ये होतो आम्ही दोघंही. पूर्वाला पण मी सांगितलं काय झालं आणि माहीत नाही का, पण आमच्या दोघांचंही माइंड कसलंच तिथं फ्रेश राहिलं नाही. आम्ही शूट करण्याचा प्रयत्न करत होतो, पण डोक्यामध्ये आमच्या कंटिन्यू तेच चालू होतं, की काय होणार, कसं होणार. कंटिन्यू असं वाटत की बाहेर जाऊन बघावं आणि एक असं मनात यायचं कुणीतरी गुड न्यूज द्यावी, की आहे सगळं ठीक आहे. मग मॅडमला म्हटलं, की "नाही, आत्ता काही मी पॉसिबल नाही आहे. आम्हाला आता काही कम्फर्टेबल नाही वाटत इथं. आम्ही जातो, आपण परत बघूया." म्हटलं. त्या म्हटल्या, "ठीक आहे, ओके, तुमच्या ह्याने." आम्ही बाहेर आलो. मी एका सिस्टरला विचारलं, की "बाळ शुद्धीवर तर आहे का नाही?" तर त्यांनी सांगितलं, "नाही आहे, बाळ कसलंच शुद्धीवर नाही आहे." आणि आम्ही दोघं तिथं बराच वेळ बसून राहिलो आणि काय माहिती, एक आम्ही दोघांनी एक स्वामींचं धावा चालू केला. कारण की ह्या सिच्युएशनमध्ये आपण स्वतः तर काहीच करू शकत नाही. डॉक्टर त्यांचं काम करतायत. मग आपल्याकडे काय आहे फक्त, की स्वामींना प्रार्थना करणं हेच आपल्या हातात होतं आमच्या दोघांच्या. आम्ही मनापासून तिथं प्रार्थना करत होतो, प्लीज बाळाला बरं वाटू द्या. आणि तुम्ही इथं कुठेतरी असं बघत असाल व्हिडिओ, आम्ही दोघंही हॉस्पिटलमध्ये बसलो होतो. त्याच वेळेसचं हे शूट होतं, पण पूर्वाने मला त्यावेळेस टाकून दिलं नाही कुठं सोशल मीडियावरती. आणि आम्ही दोघंही तिथं प्रे करत होतो. दोघंही नर्वस होतो. काहीच समजत नव्हतं. असं जसं की आमच्या घरातलंच कोणतरी तिथं आहे या सिच्युएशनमध्ये, असं वाटत होतं. त्यानंतर आम्ही तिथून उठलो आणि स्वामींच्या मंदिरात गेलो. स्वामींच्या मंदिरात गेल्यानंतर तिथं स्वामींना खूप प्रार्थना केली, की प्लीज त्या बाळाला ठीक करा. काहीही करा, पण प्लीज त्या बाळाला ठीक करा. आमचं फक्त एवढंच म्हणणं होतं, की
मला काही माहीत नाहीये, पण तुम्ही डॉक्टरांचं जे ऑपरेशन चालू असेल, काही चालू असेल, त्यामध्ये त्यांना यश द्या. आणि डॉक्टरांनी प्रयत्न केले असतील. परत आम्ही मंदिरातून परत हॉस्पिटलकडे चाललो. त्यावेळेस तर अजून गर्दी वाढली होती. पण आम्हाला विचारायची हिंमत नाही झाली तिथे जाऊन, की काय झालं नाही का. मग परत आम्ही घरी आलो. आमचं नॉर्मल रुटीन पर 1-2 दिवसामध्ये आम्ही नॉर्मल झालो नाही का. पण राहून आठवून यायची यार, की जाऊन यावं का हॉस्पिटलला, चौकशी करावी का? पण कुठेतरी असं भीती वाटत होती, की कसं जाणार, कोणाला विचारणार नाही का. तर मग आम्ही असंच नॉर्मल राहिलो. परत आम्ही बरेच दिवस गेले ह्यानंतर. परत त्यांचा फोन आला शूटसाठी आम्हाला. जवळजवळ 2 महिने गेले ह्या पिरियडमध्ये, की तुम्ही आता शूटला परत येऊ शकताय. तर आम्ही परत गेलो. मी खूप धड करत होतो, कारण की त्या बाळाबद्दल काहीच अपडेट नव्हतं आम्हाला मिळालं. मग आम्ही परत गेलो. तिथून एक मला सिस्टर दिसल्या. ज्यावेळेस त्या सिस्टर ज्या होत्या, मी त्यांना विचारलं होतं ना, की काय झाले बाळाला वगैरे, त्याच सिस्टर मला परत दिसल्या. मी त्यांना म्हटलं, की त्या बाळाचं काय झालं? मला म्हटलं, "कोणतं बाळ?" म्हटलं, त्यावेळेस नाही का त्या बाळाच्या अंगावरून पिकअप गेलं होतं. मला म्हणल्या, "अरे हां, ते बाळ का? आता ओके एकदम, खेळतंय" म्हटले. "घरी सोडलं त्याला डिस्चार्ज, त्याच वेळेस दिला." त्या क्षणाला मला एवढा आनंद झाला ना, आम्ही हॉस्पिटलमध्येच स्वामींना हात जोडले, की यार खरंच म्हणजे स्वामींनी प्रार्थना ऐकली होती. आणि तेव्हापासून इतकं स्वामींबद्दल मनात विश्वास बसला ना. आणि म्हणजे चान्सेस काहीच नव्हते. जस्ट पहिल्यांदा मी हॉस्पिटलमध्ये बघितली होती ती सगळी घटना, कशी झाली काय झाली. त्यावेळेस त्या बाळाचे चान्सेस काहीच नव्हते. मी म्हणत नाही डॉक्टरनी काय केलं नाही, खरं तर हे सगळं डॉक्टरांनीच केले. पण कुठेतरी स्वामींचे आशीर्वादसुद्धा तिथे कामी आले. प्रार्थना आमची तिथे कामी आली असं म्हणता येईल. आम्ही खूप मनापासून प्रार्थना केली. आणि त्या सिस्टर ज्या आहेत त्यांनी मला सांगितलं, की "चल जाऊ दे, असं काही नसते. इथं आमच्याकडे अशा सिच्युएशन नेहमी होत राहतात. तू टेन्शन घेऊ नको." हे त्यानंतर मग आज हा योग आला. आणि कारण की अर्धी स्टोरी मला तुम्हाला सांगून एक सस्पेन्स क्रिएट नव्हता करायचा. म्हणून मी ही गुड न्यूजसुद्धा तुम्हाला शेवट सांगतोय, की ते बाळ आता एकदम ओके आहे. आता मला इथं काही गोष्टींची नावं नाहीत घ्यायची, कोणतं हॉस्पिटल होतं, कुठून आहेत, काय आहेत, कारण की कसं आहे, कुणाची प्रायव्हसी भंग नको व्हायला. पण मी खरंच ही गोष्ट खूप मनापासून सांगितली आणि ही एक रिअल घटना आहे, जी आम्ही खूप जवळून पाहिली. आणि देवाने आम्हाला ती गुड न्यूज दाखवण्यासाठी पुन्हा हॉस्पिटलमध्ये बोलवलं. आणि त्यांनी सांगितलं, की ते बाळ आता एकदम ओके. म्हणजे तू विचार करा ना यार, की एक लहान बाळ आहे, खेळता-खेळता त्याच्या अंगावरून डायरेक्ट पिकअप गेलाय पूर्ण. पूर्ण बेशुद्ध अवस्थेत आहे. त्याचे वडील हॉस्पिटलमध्ये रडतायत. त्याला दुसरा एक व्यक्ती धीर देतोय, की काही होत नाही, टेन्शन नको घेऊ. आणि मला असं वाटतं, की पुरुष हा खूप कमी वेळा रडतो. आणि कितीच वेळा तो त्याचं दुःख मनात दाटवून ठेवतो. पण त्यावेळेस तो रडत होता, याचा अर्थ त्याचं बाळ खरंच खूप धोकादायक सिच्युएशनमध्ये होतं. खूप वाईट वाटलं. आणि तेवढाच आनंदसुद्धा सध्या होतोय, की या सगळ्या गोष्टी आजूबाजूला घडतात. आणि त्यातून स्वामीही नेहमी वाचवतात. आणि फक्त माझं असं म्हणणं आहे, की तुम्ही तुमच्या लहान बाळांची प्लीज केअर करा, की काहीच नको असं, की काही घडायला म्हणजे नाही का, कुणाच्याच बाळाच्या बाबतीत असं नाही घडलं पाहिजे. तुम्ही प्लीज त्यांचं जास्त केअर करा. ग्रामीण भागात असाल तर, रोडच्या कडेला असाल राहायला, तर प्लीज तिथं तुम्ही थोडीशी काळजी घ्या. आणि या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशा अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवूयात. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. लोकांपर्यंत हा पोहोचवा. आणि मनापासून केलेल्या गोष्टीचं खूप समाधान आहे. श्री स्वामी समर्थ.